आणि आता मान्सूनच्या संदर्भातील आणखीन एक महत्त्वाची बातमी आणि खुशखबर आहे। हिंदी महासागरामध्ये आयओडी सक्रिय होण्याची चिन्ह आहे। उत्तरार्धामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। पुढच्या काही दिवसात राज्यात हलक्यात ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर पुणे आणि रायगडच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आदित्य भवार आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी आदित्य। नक्कीच आज रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यांवरती ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तसं पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यांवरती पावसाची स्थिती ही मुसळधार ते अतिमुसळधारच राहिलेली आहे। मात्र आता इंडियन ओशन मध्ये डायपोल जो तयार झालेला आहे त्या मान्सूनच्या बेसिसवरती 10 ऑगस्ट नंतर पावसाचं प्रमाण हे वाढू शकतं। पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि त्याचनुसार बंगालच्या उपसागरात जो आता कमी दाबाचा पट्टा झाला होता तो कमी होऊन आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी 10 ऑगस्ट नंतर याचं प्रमाण आपल्याला या डायपोलमुळे वाढलेलं दिसू शकेल आणि याचं प्रमाण देखील आपल्याला वाढताना दिसेल। आणि 10 ते 12 ऑगस्ट नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या अरबी सागरात निर्माण झालेल्या डायपोलमुळे वर्तवलेली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की मान्सूनसाठी हे जे पोषक वातावरण डायपोल तयार करतो ते कितपत प्रभावी ठरते राज्यासाठी। पुन्हा एकदा मान्सूनचा जोरदार आगमन हे 10 ऑगस्ट नंतर होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आदित्य, अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।